गेल्या 2 दिवसांमध्ये पनवेल डोंबिवली मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। कारण वाहतूक कोंडीमुळे पनवेल ते डोंबिवली या प्रवासासाठी तब्बल 5 तासांचा वेळ लागला। नारळी पौर्णिमेचा सण तसंच 3 दिवस सलग सुट्ट्या यामुळे नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले होते। शुक्रवारी संध्याकाळपासूनच कल्याण शहर कल्याण शेळफाटा रस्ता पनवेल ते डोंबिवली रस्ता वाहनांनी पूर्णपणे जाम झालेला होता आणि आता या कोंडीमध्ये शनिवारी आणखी भर पडली। यामुळे पनवेल डोंबिवली प्रवासासाठी 5 तास लागले। त्यामुळे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळालं। यावरूनच मनसेचे नेते राजू पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे पिता पुत्रावर निशाणा साधलेला आहे। फेसबुक पोस्टमध्ये राजू पाटील यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी ब्रिज बांधले, त्याचा मलिदा खाऊन झाला। पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली, म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध झाली। पण ट्रॅफिकचा प्रश्न काही केल्या या आमच्या बालकमंत्र्याला सोडवता येत नाही। कारण या भ्रष्टनाथ मलिदा खाणाऱ्यांसाठी चॉपर आहेत, हवाई मार्ग आहेत। रस्त्यावरून जायची वेळ आली तर नागरिकांना थांबवून यांच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा करणारे ट्रॅफिक कंट्रोलर सुद्धा आहेत। पण सामान्य माणसाचं काय? राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत हा सवाल उपस्थित केलाय।